यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात महत्त्वाची मागणी पुढे आली आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण न करू शकलेल्या महिलांना मुदतवाढ देण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे करण्यात आली। या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष मनीषा काटे भोसले आणि तालुका अध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या उपस्थितीत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय कळंब मार्फत निवेदन सादर करण्यात आलं। सुरुवातीला सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला, मात्र त्यानंतर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आणि त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली। ई-केवायसी करताना बँक प्रक्रिया, आधार सीडिंग मधील अडचणी, सर्व्हर डाऊन, नेटवर्क समस्या तसेच CSC केंद्रावरील गर्दी यामुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाही। तसेच ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यांनी नाव दुरुस्ती यादीत नसणे, आधार क्रमांकातील चुका अशा विविध तांत्रिक अडचणींमुळे लाखो महिला योजनेपासून वंचित राहिल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं। म्हणूनच केवळ कळंब तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू व वंचित महिलांना दिलासा देण्यासाठी ई-केवायसीची मुदतवाढ देऊन त्यांना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे।